बार्शी शहरामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे काही प्रश्न किंवा शंका विचारणारे डिजिटल फलक लागलेले आहेत आणि त्याच्या बोर्डवरती तुमचंही नाव आहे. तर नेमका हा काय प्रकार आहे आणि नेमक्या आपल्या काय मागण्या आहेत? सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो आणि आमचे मराठा आरक्षणाच्या चळवळीतले थोर व्यक्तिमत्व असणारे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनाही माझा मानाचा मुजरा करतो. माझा एवढाच प्रश्न आहे की आज जे मराठा समाजाचा जे प्रश्न निर्माण झालेला आहे, जे राजकारण ज्या पद्धतीने मराठा समाजाचं उपलब्ध झालेलं आहे की तुम्ही तिकडं पाठिंबा देणार का इकडं पाठिंबा देणार, त्यामुळे मी काय प्रश्न या ठिकाणी मनोजदादांना विचारलेला आहेत की व मराठा समाजाने नेमकं महायुती सरकारला पाठिंबा द्यायचा का महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा द्यायचा. आतापर्यंत महायुती सरकारला पाठिंबा देऊ नका म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीला मतदान केलं, परंतु महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री जुने आदरणीय उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी आतापर्यंत एकदाही म्हटलेलं नाही की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देतो. त्यामुळे माझे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाला एवढी विनंती आहे की आपण ह्यांच्याकडनं लेखी घ्यावं आणि ह्यांच्या स्पष्ट भावना ही स्पष्ट काय असेल ते तुम्ही यांना विचाराव्या प्रसारमाध्यमातून. हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार आहेत की नाहीत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. जर ते देणार नसतील तर आपली भूमिका काय हे आदरणीय मनोजदादांनी लवकरात लवकर जाहीर करावं, जेणेकरून जी समाजामध्ये अस्वस्थता जी निर्माण झालेली आहे ते काही सरकारचं सरकारचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, SCBCमधनं 10% दिलेलं आहे, काही तुमचे कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे, त्याच्यामुळे मराठा समाजाचे 25% लोक आज ओबीसीमध्ये गेलेले आहेत. राहिलेल्या लोकांसाठी पण आमचे प्रयत्न चालू आहेत. काही मराठा समाजाचे 25% लोक म्हणतात की आम्हाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र नको आहे. हा जो सगळा विद्यार्थी चालू आहे त्याच्यावरती एक तुम्ही जे आज महायुती सरकारला आपण म्हणता की आपण महायुती सरकारला पाठिंबा न देता महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा आहे, परंतु तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्याकडनं लेखी घ्यावं अशी माझी आदरणीय मनोजदादांना विनंती आहे की तुम्ही फक्त मराठा समाजाच्या हितासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना लेखी घ्या. इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आम्ही ओबीसीमधून आरक्षण देतो असं जर त्यांनी लेखी दिलं तर आमची काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल तसं आम्ही तुमच्या मागं काम करणार आहोत, मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहोत. त्याच्यामध्ये काही शंका करायचं कारण नाही. मी तुम्हाला विनंती करतोय, मी कुठलाही तुम्हाला जाब विचारत नाही, ते माझं कर्तव्य आहे. मी 2009पासून 2008पासून मी तुमच्यासोबत काम करतो. आपणही माझ्यासोबत जुन्या काळामध्ये 2008मध्ये शंभूराज युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे, म्हणून ही माझा एक अधिकार या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो. याच्यावरती आदरणीय मनोजदादांनी मला खुलासा करावा एवढीच माझी विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.